लोकाच्या संबंधाने प्रमाण योग्य आहे। या लोकात एवढी शक्ती आहे, या लोकात आल्यानंतर जे सकाम कर्म करून यज्ञाधिक कर्म ज्यांनी केले आणि स्वर्गस्थ ठिकाणी जे पोहोच झाले, असे मंडळी देखील जेव्हा मृत्यू लोकाकडे बघतात ना, जेव्हा हा विश्वाचा जनिता ते विचार करतात, अरे आपण यज्ञाधिक क्रिया केल्या आणि स्वर्गालोकापर्यंत पोहोच झालो, परंतु ज्या भगवंताच्या कृपेने आपण इथपर्यंत सकाम कर्म करून पोहोच झालो ना, तोच भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये याने काय काय करावं बरं? उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या। दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रुईदासा संगे, कबीराच्या मागे सेले विनी सदन कसया। अरे हा विश्वाचा जनिता आहे आणि खुशाल या मृत्यू लोकामध्ये राहतो आणि या समस्त साधू संतांच्या सहवासात काम करत राहतो। म्हणजे या मृत्यू लोकामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे अशी त्यांच्या अंतःकरणामध्ये भावना तयार होती। वास्तविक पाहता जे स्वतःला स्वर्गातले अमर समजतात ना, ते मंडळी देखील या मृत्यू लोकामध्ये येण्याची आशा बाळगतात। म्हणजे आहे की नाही हा पवित्र लोक महाराज, ते देखील त्यांना देखील इथे यावंसं वाटतं। या योगाने हा लोक सर्वांसाठी खूप चांगला आहे, ते मंडळी इथं येण्याची आशा बाळगतात। पण काय होतं महाराज, इथं आल्यानंतर इथं कोणाचं चालतं? इथं फक्त चालतं मायेचं। मम माया दुरत्यया, भगवंताची माया या मृत्यू लोकामध्ये कार्य करत राहते। जेव्हा हा जीव, मी सांगत होतो, या मृत्यू लोकावरती भगवान परमात्मा देखील येत असतो, हा पहिला वर्ग आहे। दुसरा वर्ग आहे, या ठिकाणी साधू संत त्यांच्या मनाने येतात। जसं स्वर्गाधिक देवता देखील येण्याची इथं इच्छा करतात, त्याप्रमाणे अनेक प्रकारचे महात्मे वास्तविक पाहता भगवान परमात्मा विटेवरती कमरा व कटेवरती हात ठेवून उभा आहे। या लोकामध्ये भगवंताचे अंश असणारे मंडळी पाठवलेले आहेत। मग सकल साधू संत या मृत्यू लोकामध्ये येतात। कशासाठी येतात? जन जडा जीवांचा उद्धार करण्यासाठी ते इथं येत असतात। पहा, समजलं का? आणि याच वर्गातील तुकोबाराय आहेत। तुकोबाराय सर्वसामान्य नाहीत। तुकोबारायांची जर परंपरा आपण बघितली ना, एक रक्त परंपरा आहे आणि एक विद्या परंपरा आहे। विद्या परंपरेचा जर त्यांचा विचार केला, भक्त प्रल्हादापासून समस्त जे प्रत्येक अवतारामध्ये स्वतंत्र स्वतंत्र अवतार करत 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 आज तागायत पर्यंत अनेक साधू संतांचे अवतार तिथं झाले आणि तुकोबाराय आता काय झालेले आहेत? यामध्ये ही विद्या परंपरा आहे। रक्त परंपरेचा जर तुकोबारायांचा विचार केला तर कोण होते? विश्वंभर भक्तराज होता तुकयाचा पूर्वज। त्या विश्वंभर बाबाने पंढरीची 15 दिवसाची वारी करावी, देवाजवळ जावं काहीच मागत नव्हते। असं करत 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 आयुष्य खर्च केलं, पण देवाला मागितलं। नंतर बोल्होबा आले, त्या बोल्होबांनी देखील आपलं आयुष्य पणाला लावलं, पण देवाला काहीच मागितलं नाही। आणि त्याच परंपरेमध्ये तुकोबाराय आलेले आहेत आणि ते देखील देवाला काही मागत नाही। मग विचार करा, हे साधू संत रात्रंदिवस कशासाठी जगतात? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या जीवाचं काय व्हावं, कल्याण व्हावं ही त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा असते। आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लागोनिया पाया विनवितो तुम्हासी। रात्रंदिवस आपण जो जो त्यांच्यावरती अन्याय करूयात, ते अन्याय ते सहन करत राहतात। आमच्या ज्ञानोबरायांचं जर जीवन बघितलं ना, बाल्य अवस्थेपासून त्रास झालेला आहे त्यांना। प्रत्येक साधू संतांनी काय करावं?
लेकरं समजून आपल्याला प्रत्येक वेळेस माफ करत राहावं, पण जे कार्य करण्यासाठी ते या भूतलावरती आलेले आहेत ते कार्य दृढपणे ते करत राहतात। या योगाने तुकोबरायांनी या समाजाकडे बघितलं आणि बघितल्यामुळे लक्षात आलं, बाबा या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी भाग्य लागतं, इथं कोणालाही येता येत नाही आणि भाग्याच्या प्रतापाने या ठिकाणी यायला भेटतं, मनुष्य शरीर मिळत असतं। पण ते कसं मिळतं बरं? तुकोबरायांना माहित होतं, जेव्हा हा गर्भामध्ये राहणार आहे तेव्हा हा देवाची आठवण नक्की करणार आहे। लक्षात घ्या बरं का, पूर्व कर्मानुसार आपल्याला या ठिकाणी यावं लागत असतं, मग पूर्व जन्माची साधना ही या ठिकाणी गृहीत धरली जात असते। आपण विचार करत असताना असा विचार करतो, देवामुळे हे सगळं काही होतं, देव कोणाचं चांगलं करत नाही कोणाचं वाईट पण करत नाही। या ठिकाणी येणारा जीव आपल्या कर्माने येत राहतो आणि असं जर असतं, देवाने जर असं केलं असतं ना, तर महाराज देवाने एक गरीबाच्या घरात जन्माला घातला नसता आणि एक श्रीमंताच्या घरात घातला नसता। वास्तविक पाहता पाप आणि पुण्य समान झाल्यावरती हे शरीर मिळतं ना। कीर्तन समजतंय का तुम्हाला? मला काय वेद दुसरं येत नाही सांगता, पहा हे महत्वाचा विषय। विठ्ठल 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 ज्यांच्या निमित्त हा सोहळा चालू आहे ना, जन्म कशा प्रकारे प्राप्त होतो आणि जन्माला आल्यानंतर मनुष्याची इति कर्तव्यता काय आहे हे समजून सांगायचं काम इथं चालू आहे। अनेक प्रकारचा त्रास सहन करायचा आणि तेव्हा इथं जन्माला यायचं, पण जन्माला आल्यानंतर इथं कशासाठी आला हे जर त्याच्या लक्षात आलं नाही तरी गेला जन्म वाया। हा तुमचा जाऊ नये म्हणून ही अंतकरणामध्ये तळमळ आहे आणि तीच मांडण्याचं काम मी इथं करत आहे। मी सुरुवातीला सांगितलं, देवाला देखील या ठिकाणी आल्यानंतर कर्म संपलं की जावं लागतं, कार्य संपलं की भगवान परमात्मा इथं थांबत नाही। साधू संत देखील जे कार्य हाती घेतलेलं आहे त्या कार्यावरती कार्य करत राहतात आणि त्या कार्याला विजय मिळवून देतात आणि ते देखील वैकुंठाला निघून जात असतात। पण एक वर्ग असा आहे, तो आहे जीवाचा। कोणाचा वर्ग बरं? तुम्हा आम्हाचा एक वर्ग असा आहे की हा वर्ग याच्या लक्षात येत नाही आपण इथं कशाला आलोत। ही गोष्ट मात्र खरी आहे, होता पाप पुण्य समान, अप्राप्य मनुष्य देह जान, तो पावोनी ब्रह्मज्ञान नरके विन भोगती। या ठिकाणी येत असताना या गर्भाचं पाप पुण्य समान केलेलं असतं महाराज। हे कसं ओळखायचं? कधी कधी तुम्हाला खूप काही चांगलं करावंसं वाटतं की नाही, म्हणायचं आपल्या अंतर्गत पुण्याचा भाग आहे, आणि कधी कधी आपल्याला फार वाईट करावंसं वाटतं की नाही, म्हणायच्या आपल्या अंतर्गत पापाचा देखील काय आहे। या दोन्हीचा समतोल साधून नर जन्माला येत असतो या भूलोकावरती। पण जेव्हा आईच्या गर्भात होता ना, कारण अगोदर सुकृताचं गठोड तयार होत असतं पूर्वजन्मातलं, आता त्याची छाननी फार मोठी आहे। एकदा व्यक्ती गेला, मागच्या जन्मात गेलेला असेल, त्याला लगेच नवीन शरीर दिलं जात नाही, वर्ष श्राद्धापर्यंत त्याला वेटिंग आहे। काही पापात मग तिथं फेडून घेतलं जातं, तदनंतर यमराजाच्या स्वाक्षरीने त्याला लोक दिला जात असतो। ज्या व्यक्तीने आयुष्यभर भगवान शंकराची उपासना केलेली असेल अशा व्यक्तीला राहण्यासाठी कैलास दिलं जातं। ज्या व्यक्तीने आयुष्यभर भगवान विष्णूंची साधना केलेली असते त्याला राहण्यासाठी वैकुंठ दिलं जात असतं। आणि ज्याने यज्ञाधिक कर्म केले असतील, ब्रह्मदेवाची उपासना केली असेल, त्याला स्वर्गाधिक भोग भोगण्यासाठी स्वर्ग दिला जातो। लक्षात आलं का? आणि त्या ठिकाणी असलेला तो भोग भोगून भोगून ते पुण्य तो कमी करत असतो, त्याचं पाप पुण्य समान होतं, तो इथं जन्माला येतो महाराज। परंतु
उत्तम लोकातलं ते शरीर असल्या कारणास्तव काहीशा अंशी त्याचं पुण्य शिल्लक असतं आणि अशा व्यक्तीला पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास। तुम्ही पवित्र पावन आहात, तुम्हाला इच्छा आहे ना कीर्तन ऐकण्याची, आत्मउद्धाराची, म्हणायचं आपण भाग्यवान आहात। आपण ज्या ठिकाणी साधू संतांनी कार्य केलं अशा भूमीत आपण जन्माला आलो। लक्षात आलं का? आणि हे एक वर्ग आहे आयुष्यभर पाप केलेलं असतं, अशा वर्गाला अधम योनीकडे टाकलं जातं। पहिलं 84 लक्ष नरकामध्ये त्याचा फेरा करवतात, नंतर वृक्षादिक उद्भिज नावाच्या खाणीत त्याला फिरवलं जातं, तदनंतर स्वेदज नावाच्या कृमी कीटकांच्या खाणीत त्याला फिरवलं जातं, तदनंतर अंडज नावाच्या सर्व खाण्यांमध्ये त्याला फिरवलं जातं आणि तदनंतर जारज नावाच्या खाणीमध्ये पशुआदिक योन्यांमध्ये त्याला फिरवलं जातं आणि तदनंतर हळूहळू त्याचं ही पाप भोगून भोगून कमी होत असतं, त्याचं ही पाप पुण्य समान होतं आणि तो या मृत्यू लोकामध्ये जन्माला येत असतो। पण कसा ओळखायचा? धर्माला मानत नाही, आई वडिलाला मानत नाही, देवावरती विश्वास नाही, असा जो असेल म्हणायचा कुठून आलाय? कोणाचा पाहुणा होता तो अगोदर? यमाचा पाहुणा प्राणी होय। अशा प्रकारचा फेरा करून हा इथं आलेला आहे। म्हणून बाबांनो, जन्माला येण्यासाठी पण भाग्यच लागतं आणि जे भाग्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे हेच साधू संत सांगतात। बाबांनो, या भाग्याच्या योगाने तुम्ही या ठिकाणी आलेले आहात। पण साधू संतांना अशी तळमळ वाटते, जेव्हा आईच्या गर्भात आपण असतो, पहिला महिना लागला की आपल्यामध्ये भगवान विष्णूंच्या हस्ते जीवात्मा प्रविष्ट होत असतो। पहिल्या महिन्यामध्ये तिथं शब्द दिलेला असतो देवाला, देवाने देखील बाबा तुला मी शरीर देतो, पण याच काय देहाने काय करायचं? देवाने कशासाठी दिलं होतं हे शरीर? देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, तोया झाला पाटा बाधिता, तोया झाला पाटा बाधिता। देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता। देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा। भजन करण्यासाठी दिलेला होता, तिथं हा म्हटला होता मी तुझं भजन करेल। कारण जेव्हा 8वा महिना लागलेला होता ना त्याला, तेव्हा आईनं तिखट खाल्ली की त्वचेची आग व्हायची, आईला ताप आली की हा उकडायचा, बरोबर आहे की नाही? मग तिथंच मुंडक खाली होतं, पाय वरती होते आणि तसाच देवाला म्हणायचं, एक वेळ करी या दुःखा वेग दे, देवा मला बाहेर काढ, या दुःखामधून सोडव, मी तुझं भजन करील, मी तुझं चिंतन करील, मी तुझी प्राप्ती करील, असं तो आतमध्ये बोलत होता। पण तो ज्या कार्यक्षेत्राच्या आतमध्ये होता तिथं त्याला वैराग्य तयार झालेलं होतं, म्हणून तो बोलत होता। पण जेव्हा या विश्वाच्या मालकाच्या आधारे बाहेर आला, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि आईच्या गर्भातून हा मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाला
आणि बाहेर आल्यानंतर याने सुरुवात केली क्या क्या क्या. काय म्हणत होता तो? आजीबाई म्हणत असते, अरे त्याला पाजव, किती रडतय ते. रडत नसतं ते. देवाला म्हणत होतं, देवा केव्हा म्हंटलो होतो तुझं भजन करील, केव्हा म्हंटलो होतो तुझं भजन करील. आला भडबा बाहेर आणि आल्यानंतर विसरून गेला. कोणाला विसरला बरं? देवाला विसरून गेला. कारण त्याला भुरळ पडलंय कशाचं? मायेचं. मम माया दुरत्यया, ही माया नावाची डाकीन आहे आणि ही डाकीन हिच्याकडे एकच काम आहे की तुम्हाला या मृत्यू लोकाच्या कर्मांमध्ये गुंतवायचं आणि पुन्हा जन्माला घालायचं. जे जे कर्म झाले ते ते भोगाले, उपजले, मेले. पण संतांना असं वाटतं बाबा या मृत्यू लोकावरती तिथपर्यंतच राहायचं जोपर्यंत आपलं कार्य आहे. मग कार्य पूर्ण करत असताना या ठिकाणी आपण काय कार्य करायला आलेलो आहोत याचा आपल्याला विसर पडलेला आहे. आणि तो विसर आठव करून देण्यासाठी महाराज म्हणतात, बाबा इथं तू काय करायला आलेला नाहीस, तुझं हित कशात आहे? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता आपुलिया हीरा जो से जागरा, आपुलिया हीरा जो से जागरा. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जुनं ते सोनं आहे बरं का. किती पार खुनपा सोनाची. त्यांची चाल ऐकून आज मला त्र्यंबक भाऊची आठवण आली. महाराज भाऊंचं काम फारच मोठं होतं. आपुलिया हिता जो असे जागता. साधू संतांनी बघितलं, अरे ही माया याला काय करते, उचलते, उचल बांगडी करते आणि परत संसारात घालते. आणि हे किती दिवस व्हावू द्यायचं याच्यासोबत? हा मायेच्या प्रवाहातून याला बाहेर काढलं पाहिजे म्हणून नावाडी स्वरूपाचं कार्य करण्यासाठी संत समोर आलेत. बाबा अरे या मायेच्या प्रवाहातून बाहेर ये, बाहेर ये. किती सांगा पण आम्ही ऐकायला तयार नाही. कारण आम्हाला माहिती आम्ही कमवलं तर आम्हाला खायला भेटतं. बाबांनो विसरून जा. तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर दुधाची व्यवस्था कोणी केली तुमच्यासाठी? कोणी केली? वाढविली
पण मग दोन्ही चालतंय. बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती वाढवी सवे दोन्ही. या ठिकाणी साक्षात दुधाची उत्पत्ती कोणी केली? हा विश्वाचा जनिता आहे, कोणालाही उपवाशी ठेवत नाही. पण आमच्या मनात आमच्या मायेने घर केलेलं आहे. माझ्या पोरांचं कसं होईल, नातवांचं कसं होईल, त्यांच्या पोरांचं कसं होईल. रात्रंदिवस आपलं काम चालू आहे. पण एक गोष्ट लक्षात राहू द्या, कान उघडे ठेवून ऐका बरं का. आमचं पूर्ण कान उघडे करून ऐकावं लागतं. आयुष्य ज्यांच्यासाठी खर्च केलं का तुम्ही? मी तर असं म्हणेल, बाल्य अवस्थेपासून तरुणाई अवस्था, वृद्ध अवस्था, प्रत्येक अवस्थेमध्ये तुम्ही विचार केलेला आहे सांसारिक लोकांचा, संसारातील तुमच्या मुलांचं असेल, नातवांचं असेल. पण एक लक्षात राहू द्या, जेव्हा या शरीरामध्ये असणारा जीवात्मा बाहेर पडतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी या शरीराने आयुष्य खर्च केलेलं असतं ना, तोच पोटचा पोरगा गावाच्या बाहेर नेऊन आग लावतोय तुला. पेटत नसलं तर घासलेट वतून पेटवतात महाराज. बरोबर आहे की चुकीचं आहे? म्हणून या लोकात आल्यानंतर दुसऱ्याची काळजी करू नका. काळजी कोणाची करा? आपुलिया हिता जो असे जागता. तुमचं हित हे संसारात मुळीच नाहीये. जर संसारामध्ये हित असतं ना, मग आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू. म्हणून आपण परंपरा बघितली नाही का? जो जन्माला आलेला आहे तो मरतोच महाराज. आणि हे गोष्ट कधीच मरत नाही, तो आहे जीवात्मा. जीवात्मा एकदाच जन्माला येत असतो आणि तो ज्याच्यापासून जन्माला आलेला असतो ना, त्याच्यातच तो पुन्हा विलीन होत असतो. आणि जोपर्यंत त्याला मूळ स्वरूपाची ओळख होत नाही ना, तोपर्यंत त्याचा फेरा चालू असतो. जसं तुम्हाला पुण्याला जायचं असेल, पण जागी जागी गाड्या बदलत 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 जावं लागतं. त्याप्रमाणे आतमध्ये बसलेला आपला जो जीवात्मा आहे ना, त्याचा प्रवास चालू आहे. पण जर एखाद्याने चुकीचा रस्ता सांगितला, त्या गाडीत बसला की त्याला चुकीचं चालवावं लागतं. पण तेवढं अंतर गेल्यानंतर पुन्हा पश्चाताप त्याला होत असतो. पुन्हा दुसरी गाडी त्याने पकडायची, पुण्याच्या दिशेला निघावं. परत त्याला भुरळ पडावं की पुन्हा पाठीमागं चालत राहावं. ही धावपळ किती दिवस करायची? यासाठी योग्य प्रकारचे अधिकारी संत त्याच्या जीवनात आले की ते म्हणतात, बाबा यामध्ये तू गुंतू नकोस. पण ऐकणारा ऐकायला तयार नाही. यासाठी महाराज म्हणतात, बाबा आपुलिया हिता जो असे जागता. स्वतःच्या हिताचा विचार आपण केला पाहिजे. आपलं जीवन ज्या मार्गावरती आपण आध्यस्त आरूढ केलेला आहे ना, मार्ग चुकता कामा. कारण मार्ग दावायचं काम कोण करत असतं? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. ते संत आपल्याला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करत राहतात. बाबांनो, या संसारामध्ये गुंतू नका. कारण संसार करण्यासाठी मुळीच शरीर तुम्हाला आम्ही दिलं नव्हतं. पण ही गोष्ट का आपल्या लक्षात येत नाही? इथं आल्यानंतर त्याला भुरळ पडलं. त्याची अवस्था कशी झाली हो, मी दृष्टांत सांगत असतो. जसा अथंग स्वरूपाचा समुद्र असतो आणि जेव्हा समुद्राला भरती येत असते, भरती आल्यानंतर काही मंडळी हुशार असतात, ठराविक अंतरावरती असं मोठं खड्ड चर खांदून ठेवलेला असतो आणि हे पाणी वाहत त्यामध्ये जाऊन बसलं की बाकीचं पाणी पाठीमागं आलं. आता मला सांगा, जे चरामध्ये पाणी आहे त्याला काय म्हणतात? खाडी. बरोबर आहे की नाही? मग आता मुख्य या प्रवाहातून ते पाणी बाजूला निघलं म्हणजे वायली निघालेलं आहे. पण आता पूर्वी जेव्हा सूर्यप्रकाश वाढायचा तेव्हा त्याला ते काय होत होतं? सहन होत होतं. पण आता खाडीतल्या पाण्याला सूर्यप्रकाश सहन होतो का? त्याचं अस्तित्व धोक्यात आहे की नाही हो? अगोदर एकत्र होतं तेव्हाचं वातावरण आणि वायली निघाल्यावरच वातावरण फरक आहे की नाही? त्या समजतंय का?
मग आता सूर्यप्रकाश सहन होत, पहिलं किती मोठं दुखणं असू द्या, पण डब्याला वेगळे माणसं असायची. अरे माणसाचं सांगायला लागलो मी, समुद्राचं चाललंय माझं. वायली निघालेला आहे, त्याचा प्रवाह वेगळा झाला. सूर्याची उष्णता सहन झाली नाही, त्याचं अस्तित्व संपलं आणि असा लेअर तयार झाला तिथं. काही हुशार मंडळींनी त्याला उचललं, यंत्रांमधून फिरवून काढलं. कशामुळे फिरवावं लागलं त्याला यंत्रामध्ये साहेब? कशामुळे फिरला तो? समुद्रातून वायली निघाला, यंत्रांमधून फिरून काढलं त्याला. उचललंय, माता माऊल्यांच्या बरणीमध्ये येऊन बसलं. काय बरं? मीठ नाही, समुद्राचं पाणी. आणि का? वायली निघालं म्हणून. हे विसरू नका. आलंय तिथं. सोमवारचा दिवस होता, पतिदेवाला उपवास होता, माऊलीला उपवास होता. घराच्या पाठीमागं शेती होती. घास कापून झाला, 4:30 वाजलेले होते. भूक लागली, घराच्या दिशेने निघायचं तर दंडाला पाणी खळा 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 वाहत होतं. मिरच्याचे सुंदर प्रकारचे झाडं होते. आपली ती लवंगी मिरची काळ्या पाठीची तोडली, पदराच्या आतमध्ये टाकली. घराच्या दिशेने आला. जुना काळ होता, चूल बाजूलाच होती. चूल पेटवली. पेटवल्यानंतर तवा त्यावरती ठेवलेला आहे. तवा ठेवला, तवा तापलेला आहे, खालून जाळ लावलेला आहे. लाल बुंद तवा तापलेला आहे. मिरच्या जशा घेतल्या, येड्या वाकड्या खोडल्या आणि त्याच्यावरती टाकल्या. तेलाची धार टाकली आणि मग कशाकडे लक्ष गेलं? बरणीकडं बघितलं. मुठभर हातामध्ये घेतलं. काय? समुद्राचं पाणी. का यावं लागलं त्याला तिथं? वायली निघालं म्हणून. उचललं, तव्यावरती टाकलं, चर वाजलं. जुनी म्हातारी होती महाराज, आपली 95 वर्षाची म्हातारी नाही का, तिच्यासारखी जुनी म्हातारी होती. मग तिनं काय केलं? जाड बुडाचा तांब्या उचलला, हातामध्ये सुती फडकं घेतलं महाराज, पदर असा बाजूला खवलेला आहे. आणि काय काम चालू केलं? त्या मिरच्याला त्या मिठासोबत रगडायचं काम सुरू झालेलं आहे. रगडा रगडी सुरू झालेली आहे. मिठाला एवढं दुःख कोणामुळे मिळालं याचं उत्तर मला द्या. कशामुळे मिळालं एवढं दुःख? फक्त वायली निघाल्यामुळं. रगडा रगडीच आहे महाराज. कशावरती? चुलीवरती, रात्रंदिवस. आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, मिठाला स्वतंत्रता केव्हा प्राप्त होईल? द्या याचं उत्तर. जो उत्तर देईल त्याचं ऐकून मी थांबेल. आता अण्णा भाऊ, मिठाला कधी स्वतंत्रता प्राप्त होईल? नोहे सारिता निराळे लवण मिळविता. जोपर्यंत ते पुन्हा त्या समुद्रात फेकलं जाणार नाही तोपर्यंत ते मीठ, त्याचं अस्तित्व धोक्यात आहे. तसंच मायबापांनो, या ठिकाणी जीवात्मा हा कोणाचा अंश होता? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. हा माझाच अंश होता, मुक्त पण होता, पण त्याच्या बळाने हा बद्ध झाला महाराज. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे माझे. हा मुक्तच होता महाराज, देवाचा अंश होता, देवाची आणि त्याची ओळख पण होती महाराज. पण काय झालं? जेव्हा हा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर याने वाखाण सुरू केलं. घर माझं आहे, पत्नी माझी आहे, मुलं माझी आहेत, शेती माझी आहे, सर्व काही माझं आहे. पण वेळोवेळी साधू संत येऊन त्याला म्हणायचे, नोहे तुझा हा परिवार धनदारा क्षणभंगूर. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे, कोणी अंतकाळी जाशील प्राण्या. पण याने कोणाचंच ऐकलं नाही. रात्रंदिवस यांना माझं माझं म्हणत बसला. जसं मिठाने आपलं अस्तित्व धोक्यात घातलं, तसं या जीवाने देखील माझं माझं म्हणून याने काय करावं बरं? याने सर्वांना माझं म्हणावं, पंचविषयांना माझं म्हणावं,
मग या पंच विषयाच्या प्रकर्षेन पंचेती या प्रपंचात हा गुंतलेला आहे. प्रपंचातला प्रत्येक विषय म्हणजे एक सर्प आहे. पहा बर का, जसं एखाद्याला सर्पदंश झाला, लिंबाचा पाला कसा लागतो, कसा लागतो, चावला होता का, आणि गुळाचा खडा कडू लागतो. तसंच विषय विषयाचा पळीपाडू, गोड परमार्थ लागे आणि कडू विषय तो गोडू, आणि अशीच अवस्था याची झाली. वास्तविक पाहता संसार हा कडुलिंबाच्या पाल्यापेक्षा 1000 पट कडू असताना कसा लागतो तात्या, कसा लागतो. वाह, एखाद्याच्या घरी जर गेलं ना, महाराज असा टामटुमीत संसार आहे आमचा, काहीच कमी नाही. मी आवर्जून दृष्टांत सांगत असतो. एक व्यक्ती शेतात काम करत होता, बाजूला फॉरेस्ट एरिया होता. त्या फॉरेस्टमधून एक काय निघाला, वाघ उभा. संध्याकाळची वेळ झालेली होती, याची नजर पडली वाघावरती. वखर चालू होता, त्याने बघितलं रूमने काम जमणार नाही. थोड्या अंतरावरती आड होता, म्हणे आडात उडी मारली तर वाघ येणारच नाही आपल्यापर्यंत. सोसाट्याच्या वेगाने धावायला लागला. वाघ त्याच्या पाठीमागं धावू लागला. एकदा दोनदा पडला, पण उठला आणि निघाला आणि आडाच्या जवळ गेला. धाड दिशी त्याने उडी मारली. जशी उडी मारली, त्याचं प्रारब्ध एवढं चांगलं होतं तोगे महाराज, बाजूला वडाचं झाड होतं, त्याच्या पारुंब्या लोंबलेल्या होत्या. कशात, त्या विहिरीमध्ये, आडामध्ये. जशी उडी मारली, रामकृष्ण हरी की हातात पारुंबी आली. वाचलो, पण नजर खाली पडली. खाली बघितलं, अरे बाप रे, आडात पाण्याचा टिपका नाही आणि काळा डोम्या सर्पाचा गोल गोल गिरटी घालत होता भक्ष्याच्या शोधात. एवढा मोठा साप. वाचलो बुवा, पण ज्या पारुंबीला पकडलं होतं तिलाच वरती आगमवत होतं महाराज. जशी पारुंबी हलायला लागली, तशा सगळ्या माशा अंगावरती एकाच वेळेस पडलेल्या आहेत आणि प्रत्येक माशी विठ्ठल 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 म्हणू लागली, त्याला गुदगुल्या करू लागली. बरोबर आहे ना. तेवढ्यात काय झालं, पारुंबी हल्ल्यामुळे मोहळाचा कांदा फुटला आणि कांदा फुटला आणि मधाचा टिपका डोक्यावरती पडून, कपाळावरून, नाकावरून, होटावरून जिव्हेपर्यंत पोहोच झाला. आणि म्हणू लागला, वाह काय मध आहे महाराज, इतका गोड मध कधी चाखलाच नव्हता. आणि त्याला एवढा आनंद झाला, मोठमोठ्याने आवाज देऊ देऊ सांगू लागला, वाह मध खायला या, किती भारी मध आहे. बरोबर आहे ना. त्याला आनंद होईल का, मध कसा लागेल त्याला, देवखे पाटील कसा लागेल, मध गोड असतो महाराज. एवढा सुंदर मध, आणि तो म्हणू लागला, वाह काय मध आहे पहा. हे असं नाही महाराज, तसंच आहे. दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे, दुःख पाहता जावा पाडी. दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये तुम्हाला अवश्य सुख आहे असं भास होतो बरं का, सुख नाहीये तिथं. कुठल्याच या जगतातील विषयात सुख नाहीये. जर विषयात सुख असतं ना, लक्षात घ्या बरं का, जर एखाद्या विषयामध्ये सुख असेल तर तो विषय तुम्हाला पुन्हा भोगण्याची आवश्यकता पडली नसती. भोगावा लागतो की नाही. एकदा जर गुलाबजामुन सुख असेल तर पहिला खाल्ला आणि 20वा खाल्ला, 20व्यात सुख आहे का आता. लुटून देतो महाराज, तृप्ती झाली आज ऐसी साधने सरती. मग विषयात सुख आहे का. कुठलाही विषय डोळ्याच्या समोर घ्या संसारातला, त्याच्यामध्ये सुख आहे का. पण एक पदार्थ असा, एक तत्व असं आहे, भगवंताचं नाव, त्याच्यामध्ये काय आहे हो, भगवंताच्या चिंतनामध्ये. आणि असं ज्याला समजलं, बाबा या जगतातील सर्व काही माझं नाही, माझ्या पूर्व भाग्याने, पूर्व पुण्याईने, अन्नमान धन हेतू प्रारब्धाधीन मागच्या जन्मातल्या संचितामुळे मला ते भोगण्यासाठी प्राप्त झालेलं आहे. आणि ते भोगत असताना जर तो म्हटला हे माझं आहे,
तर तो पुढच्या जन्मात नरकात जाईल, यमाचा पाहुणा. ही गोष्ट ज्यांच्या लक्षात आली, अरे आपण जे भोग भोगतो आपल्या अगोदर आजाने भोगले होते, पंजाने भोगले होते, सर्वजण मातीत गेले, कोणाचंच अस्तित्व ठीक राहिलेलं नाही, याच्यामध्ये आपलं हित नाही, हे ज्याच्या लक्षात आलं आणि सर्वपरी तो भगवंताला शरण आला. आणि शरण आल्यानंतर काय करू लागला, आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा. पांडुरंगाला तो शरण गेला आणि त्याच्या मनामध्ये भाव तयार झाला, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह मिळाला तो काळाचा आहे, धन जे मिळालं ते कुबेराचं आहे. येथे मनुष्याचे काय आहे, इथं माझं काहीच नाही. देता देवविता देणारा भगवान परमात्मा आहे, घेऊन जाणारा भगवान परमात्मा आहे. येथे मनुष्याची सत्ता काय आहे, इथं माझी काहीच सत्ता नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, मला निमित्त मात्र मालक केलेला आहे. तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला, असं ज्याच्या लक्षात आलं आणि या सर्वांचा त्याग करून जो भगवंताला शरण गेला, रात्रंदिवस पहाटचा काकडा हरिपाठ ही वारकऱ्याची साधना जो करू लागला, सर्वांमध्ये प्रत्येकामध्ये भगवंत त्याला प्रचितीला यायला लागला. या ठिकाणी विठ्ठल जरी स्तरी भरला रिता ठाव नाही उरला, सगळ्यांसोबत प्रेमाने वागू लागला. कोणाविषयी त्याच्या मनात राग नाही, द्वेष नाही, काहीच नाही. सर्व विषयांच्या द्वंद्वाच्या पलीकडे ज्याने स्वतःला नेलेलं आहे, असा जो आहे त्याच्यासाठी तुकोबराय म्हणतात आपुल्या हिता. हे त्याचं हित ज्याला समजलं, जो असे जागता, जो या तत्वावरती आरूढ होऊन जागा आहे. महत्वाचं कसं आहे तो, त्यावरती तो आरूढ झाला आणि जागा झाला. आणि या योगाने धन्य माता पिता तयाची या. धन्यता कोणाला दिली गेली, कारण योग्य वयामध्ये त्याच्या आई वडिलांनी तो गर्भात सोडा, त्या अगोदर गर्भ तयार करण्याच्याही अगोदर त्या मातेने त्या कालखंडामध्ये आपलं रजत शुद्ध कसं होईल यासाठी परमार्थ ती माऊली करत राहिली. त्याचा वडील जो आहे ना पिता, त्याने देखील आपलं वीर्य शुद्ध करण्यासाठी त्या कालखंडामध्ये आहार कोणचा घेतला पाहिजे, सत्वगुण आहार घेत राहिलेला आहे, सात्विक प्रकारचा परमार्थ करत राहिलेला आहे. दोघांच्या सात्विक रज आणि वीर्याचा एकत्र मिलाप झाला आणि त्या मिलापातून तो गर्भ मातेच्या उदरामध्ये वाढू लागलेला आहे. आणि योग्य कालखंडामध्ये त्या मातेने मदलसाप्रमाणे प्रत्येक महिन्याला बाबा बाळा इथं काय सुखाचं काम नाही असं विरक्तीचं संस्कार त्यावरती केली. म्हणून धन्य माता पिता तयाचिया. आणि असं सर्व केल्यानंतर कुळामध्ये जो बालक जन्माला येतो त्याचा हरिक मला वाटतो दुसऱ्या चरणात
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। आणि अशा प्रकारे सात्विक संतती जन्माला आली आणि तिचा देवाला देखील हरिक होऊ लागला। या न्यायाला अनुसरून या मातेच्याही उदरी सात्विक प्रकारची ही संतती जन्माला आली आणि या संततीने असा एवढा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। आज या कार्याची नोंद साक्षात विश्वाचा जनिता घेतल्याशिवाय राहणार नाही। पहा, सुंदर प्रकारचं हे नियोजन। साक्षात कुळामध्ये चांगली कन्या चांगला मुलगा जन्माला आला आणि त्या योगाने भागवत धर्माची पताका त्याने हातामध्ये घेतली आणि रात्रंदिवस गीता भागवत करीती श्रवण। जे चिंतन चालू आहे ना, हे चिंतन गीतेतलं आहे, भागवतातलं आहे आणि हे चिंतन ते श्रवण देखील करतात आणि बाकी त्याला देखील श्रवण करण्यासाठी बोलवत आहेत। असा हा कार्यक्रम गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। आणि या योगाने रात्रंदिवस त्या विठ्ठलाचं चिंतन त्यांच्या मुखारविंदे चालू आहे। आपण देखील त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे मोठ्या प्रेमाने। सर्वांनी आपले हात उंच करा, ज्याला ज्याला हात आहे त्यांनी करा, सर्वांनी करा, महिला माऊली सर्वांनी करा, काय नाही। विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हात खाली घ्या, वर करायचे सांगावं लागले पण खाली घ्यायचे। अशा प्रकारे भगवंताचं ध्यान नामस्मरण रात्रंदिवस करत रहा। हा शुभ संदेश या ठिकाणी तुम्हा सर्वांना मी देतो आणि आईचं मोठं परम भाग्य आहे। असा उत्सव साजरा केल्यानंतर भगवान परमात्मा त्या मातोश्रीला आणखी दिव्य स्वरूपाचं आयुष्य प्रदान करो ही भगवंताच्या चरणारविंदे आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया। आजचा हा सोहळा सुंदर प्रकारचा या परिवाराने साजरा केला, त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा। ठीक आहे, अशा प्रकारे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे रात्रंदिवस अशा कुळातले सर्वजण असणारे सद जीव विठ्ठलाचं चिंतन करत 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 राहतात। आणि अशा परिवाराकडे बघितल्यानंतर, अशा संततीकडे बघितल्यानंतर महाराज म्हणतात, माझ्या अंतकरणामध्ये त्यांच्यासाठी काय करावं असं मला होतं। सेवा तुका म्हणे माझा गडोत्रांची सेवा तुका म्हणे माझा गडोत्रांची सेवा तुका म्हणे माझा देवा तुका म्हणे माझा गडोत्रांची सेवा तुका म्हणे माझा गडोत्रांची सेवा तुका म्हणे माझा देवा तुका म्हणे माझा गडोत्रांची सेवा परी माझा दैवा पर नाही, परी माझा दैवा
कन्या पुत्र होतीच सात्विक कुळी कन्या पुत्र होतीच सात्विक माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरी वाटे देवा वाटे देवा वाटे देवा तयाचा हरी वाटे देवा
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. सुंदर प्रकारचं आईंचं जीवन. या ठिकाणी आईंना बघितल्यानंतर मोठा आनंद वाटला मला. मी बघितलेलं नव्हतं त्यांना. सुंदर असा हा परिवार. तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय म्हणतात अशा प्रकारचं ज्यांचं जीवन असतं ना, विशेष स्वरूपाचं असतं. म्हणून आपण देखील भागवत धर्माचं प्रचार प्रसाराचं कार्य करायचं. तन मन धनाने परमार्थ करत राहायचा आणि या योगाने भगवंतापर्यंत प्रत्येकाने पोहोचवायचं. जे सर्वांचं अंतिम स्वरूपाचं प्रयोजन आहे, जे प्रत्येकाचं हित आहे, आपुलिया हिता. हित आपलं तिथं आहे आणि हिताच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करत 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 भगवंतापर्यंत सर्वजण पोहोचवा. हाच शुभ संदेश या अभंगातून देतो. आणि या ठिकाणी सेवेला माझ्या पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. आ बोलले रे कोणी वेळी वापरे उत्तरे करायचा नाही विचारिला विकार आपला करा.